लोकांचं ऐकून आयुष्य बदलत नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील यावरती लक्ष देऊ नको. स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कर. जर तुम्ही अजूनही लोक काय म्हणतील याचाच विचार करत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य अजूनही सुरू केलेलं नाही. कारण जग तुमच्यावरती हसेल, तुमच्यावर टीका करेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं ते कामच आहे तुम्हाला बोलून दाखवणं. आणि तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे करून दाखवणं. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल ज्यामुळे 90% लोक आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. आणि ती गोष्ट आहे लोक काय म्हणतील. हीच भीती आहे लोकांच्या मनामध्ये की लोक काय म्हणतील. आपण काही करायला गेलो की आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो की लोक आपल्याला काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, असं आपल्याला वाटत असतं. हीच भीती तुमचं स्वप्न मारते, तुमचा आत्मविश्वास कमी करते आणि तुम्हाला एका ठिकाणी अडकवून ठेवते. बरोबर ना? लोक काय म्हणतील ही भीती काय येते? कारण आपण लहानपणापासूनच शिकतो. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. आपण आपले निर्णय घेत नाही. आपण फक्त लोकांच्या रिॲक्शनवरती जगत असतो. तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, ती काय म्हणेल. अरे का? तुम्ही काही वेगळं करायला गेलात की लोक लगेच म्हणतात, हे शक्य नाही, हे तुझ्यासाठी नाही. लोक हसतील, पण खरं कारण काय आहे माहिती आहे का तुला? लोकांना तुझ्या यशापेक्षा तुझं अपयश जास्त आवडतं. म्हणून तर लोक सांगतात, हे तुझ्यासाठी नाही, लोक हसतील, हे शक्य आहे का? आज लोक तुझ्यावरती हसतील, तसंच उद्या तीच लोक तुझं कौतुकही करतील. बघा, उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा लोक हसतात. अरे, हे काय केलंय, हे असंच आहे, ते तसंच आहे, असं म्हणून लोक तुमच्यावरती हसतात. पण जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहता तेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करायला लागतात. आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा लोक विचारतात, अरे, हे कसं केलंस? बरोबर ना? ज्यावेळेला तुम्ही यशस्वी होता त्यावेळेला सगळेजण तुमच्या बाजूने येतात, तुम्हाला विचारतात, अरे हे कसं झालं, तू कसं केलंस, काय केलंस त्यासाठी. म्हणूनच एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं ओपिनियन परमनंट नसतं. लोकांनी आपल्याला कितीही ओपिनियन दिलं तरी ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहत नाही. पण आपण घेतलेला डिसिजन हा परमनंट असतो. आपण घेतलेल्या डिसिजनवरती आपण ठाम राहायला हवं. स्वतःचं ध्येय स्पष्ट का असावं? जर तुमचं ध्येय स्पष्ट नसेल जर तुमचं ध्येय स्पष्ट नसेल तर तुम्ही प्रत्येक आवाजाने विचलित व्हाल. माहिती आहे? तुमचं गोल काय आहे? तुम्ही ते का करणार आहात? तुम्हाला ते मिळालं तर काय बदलणार आहे? ज्याचं ध्येय क्लिअर असतं ना, त्याला लोक काय म्हणतात याचा कधीच फरक पडत नाही. बघा, डोळे बंद करा आणि त्यामध्ये एक 5 वर्षानंतर स्वतःला बघा. डोळे बंद करून असं म्हणायचं, मी यशस्वी झालेलो आहे, लोक माझं कौतुक करत आहेत, माझा स्वतःवरती अभिमान आहे, मला माझा अभिमान वाटतो. तर या काही छोट्याशा स्टेप्स फॉलो करून बघा.
स्वतःवर विश्वास ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. जसं की आपल्यामध्ये छोटे छोटे बदल करा. पहिलं जर व्यायाम करत नसाल, व्यायाम करायला सुरुवात करा, मेडिटेशन करा. त्यानंतर आपल्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील, ज्या काही शक्य आहेत गोष्टी, त्या तुम्ही करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. जी लोक तुम्हाला सतत सांगतात, हे करू नको, ते करू नको, असं नाही, तसं नाही, अशा लोकांपासून दूर राहा आणि डेली ॲक्शन घ्यायला शिका. रोजच्या रोज. ओके. तर बघा, डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त हे 2-3 वाक्य बोलायचे आहेत. मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत आहे. लोक काय म्हणतात याचा मला फरक पडत नाही. मी माझं आयुष्य माझ्या नियमांवर जगतो. मी यशस्वी होणारच. हो, मी यशस्वी होणारच. बघा, एक स्टोरी आपण ऐकूया. एक मुलगा होता ज्याला लोकांनी खूप हिणवलं. त्याला एक मोठं शॉप सुरू करायचं होतं. त्याला लोकांनी खूप हिणवलं की तू हे करू शकत नाही, तुझ्याकडे पैसा नाही किंवा तुझ्याकडे मॅनपॉवर नाही आहे, मग तू हे कसं करू शकतोस. पण त्यानं लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि हळूहळू करून त्याने आपलं एक मोठं शॉप कपड्यांचं ओपन केलं. त्यानंतर मात्र लोक त्याच्याकडे यायला लागली, त्याला विचारायला लागली की बाबा हे कसं केलं, काय केलं. त्याने त्यावेळेलाही लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि आत्ताही तो लोकांकडे लक्ष देत नाही. एक दिवस तो खूप मोठा यशस्वी उद्योगपती बनला. म्हणूनच आज एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देणार नाही. फक्त स्वतःच्या ध्येयावरती फोकस करणार. आणि शेवटी लोक तुमचं आयुष्य जगणार नाहीत, तुम्हालाच तुमचं आयुष्य जगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये येस लिहा आणि सबस्क्राईब करा, कारण अजून पॉवरफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे.